शहरात खराब प्रकरण गाजत असतानाच विट्यात अशाच 3 भोंदूबाबांचा कारनामा समोर आला आहे। या भोंदूबाबांची नावे आहेत विट्यातील महेश मोहन बाबर राहणार भवानी माळ विटा, संकेत संदीप निकम राहणार घोगाव तालुका पलूस आणि सूरज उपाध्याय या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता पोक्सो, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक कायदा अधिनियम 2019 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या 3 तरुणांनी अनेक गोरगरिबांची फसवणूक केली आहे। एका मुलीला आपल्या भोंदूगिरीच्या नावाखाली भीती धाक दाखवून वेळोवेळी अत्याचार केला आहे। त्याचा पर्दाफाश विट्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी केला आहे। या मुलीने आज विटा पोलिसांच्या समोर येऊन स्वतः या 3 भोंदूबाबांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। अगोदरच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झालेला असतानाच त्यातच आता दुसरा गुन्हा या भोंदूबाबांच्यावर नोंद झाला आहे। त्यामुळे ते अधिकच अडचणीत आले आहेत। या प्रकरणाचे आता पुढे काय होणार याकडे संपूर्ण विटेकरांचे लक्ष लागले आहे। त्याचबरोबर अजूनही या भोंदूबाबांकडून कोणाचे आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक नुकसान झाले असल्यास न घाबरता पुढे येऊन या अन्यायाविरोधात उभे राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी संपूर्ण विटेकरांना केले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।